विराचा ना महाराष्ट्रीयन लुक करणार आहे. आम्ही तिला जिजाऊ माता बनवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त. आता पहिला मी तिचा मेकअप करून घेणार आहे. तर आम्ही मेकअपचे सप्लाय आणले. तर मी कसा मेकअप करते हळूहळू तुम्हाला सांग. तर ही आहे आमची चिऊ आणि मी माझे पहिला हँडवॉश केलेत आणि मग तिचा फेस वॉश केला आणि मग तिचे केस बांधून टाकले. म्हणजे मेकअप करताना ते आम्हाला हा. तर पहिला थिंग आम्ही मेकअपची बेबीचा फेस प्रोटेक्ट करायला आम्ही यूज करणार बेबी लोशन. तुम्हाला एक दिवस माहिती आहे आमचं ना असलं साबण आंघोळचं संपलेलं आम्ही याला ना साबण पासून लावून घेतलं. हे तर क्रीम होती. तर हे बेबी हगचं पीच मिल्क बॉडी लोशन आहे. तर आम्ही हे तोंडावरही लावू शकतो. टिपके टिपके लावून घेऊ. पूर्ण फेसच आम्ही दुरून बसले तुमच्याकडे एकदम ईच अँड एव्हरी कॉर्नर फेस तुम्हाला कव्हर करून घ्यायचं. तर आता थोडंसं 2 मिनिटं तरी तुम्हाला वेट करायला लागेल आणि मग त्याच्यावरती मग आता मेकअप सुरू करायचं. फेस म्हणून आम्ही मेनली मेकअपमध्ये आम्ही प्रायमर लावतो, मग फाउंडेशन स्टिक वगैरे असं यूज करून आम्ही फाउंडेशन वगैरे लावतो, कन्सिलर वगैरे. पण बेबी फेसमध्ये आम्ही प्रायमर आणि कन्सिलर यूज नाही करणार आहे. तुम्हाला यूज करायचं तर तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता थोडंसं, जिथे तुम्हाला वाटते की कव्हर करायला लागेल काहीतरी. तर विराचं 2 तास नाही तर आम्ही डायरेक्ट कॉम्पॅक्टवरही जाणार आहे. तर आम्ही लॅक्मेचं कॉम्पॅक्ट यूज करतोय. हलका हलका टच करायचं, जास्त घ्यायचं नाही तुम्हाला कॉम्पॅक्ट. तर आम्ही फक्त त्याला सेट करायला घेतोय, फक्त बेससाठी घेतोय. नंतर परत आम्हाला कॉम्पॅक्ट लावायला लागेल. तर असं ते मॉइश्चरायझरने ते ऑइली इफेक्ट आला तो पण घेणार. तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला जर सनस्क्रीन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता सनस्क्रीन. पण ते तुम्हाला पहिला डर्मेटोलॉजिस्ट अशी बघायला लागेल की कुठलं सनस्क्रीन तुमच्या बेबीवर सूट करतो आणि त्याप्रमाणे तुम्ही लावा. लिपस्टिक मी ब्लशसाठी आम्ही लिपस्टिकचं यूज करतोय. तर ही लॅक्मेचं कुशन मेट लिपस्टिक आहे. रेड कलरची आहे ही लिपस्टिक. ही माझ्या बड्डेला लावलेली मी आता इथं थोडेसे चीक्सला आता मी सध्या हाताने स्प्रेड करते. तुम्ही जर ब्लेंडर वगैरे यूज करत असेल तर त्याला चांगल्यापैकी वॉश करा. कारण आम्ही स्वतःवरती यूज केलेलं असतं नाही तर दुसऱ्यांवरती यूज केलेलं असतं. ते घाण ब्लेंडर यूज केलेलं ब्लेंडर ॲक्च्युली ते बेबीच्या फेसवरती लावल्यावर डायरेक्ट पिंपल्स येऊ शकतात. मेनली बेबीच्या फेसमध्ये जेव्हा तुम्ही मेकअप करता जेवढा मेकअप होऊ शकतो तेवढा हातानेच केलेलं बरं आहे. आणि हात वॉश करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता मी लिपस्टिक लावलं तिच्या गालाला आणि मी आता कॉम्पॅक्ट परत यूज करणार आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा मी कॉम्पॅक्ट यूज केला तो फक्त एक नॉर्मली बेससाठी होता. प्रायमर फाउंडेशन कन्सिलर ह्या जागी कॉम्पॅक्ट डायरेक्ट यूज केला. तुम्हाला गळ्याला पण लावायचं आहे कारण मग शेड डिफरंट नाही वाटायला पाहिजे. शेडो करणार आहे आता. ठीक आहे, हलवायचं नाही तो. ओके. तर आता मी ना स्किन कलर ह्यो जो कलर आहे स्किन कलर तो लावून देणार. नंतर पण पिंक साडीच्या प्रमाणे जो कलर असेल तो लावून घेऊ. पूर्ण आईला तुम्ही लावणार आहे स्किन कलर. तर मी हे 2 कलर यूज करणार आहे. ग्लिटरवाले आयशॅडो यूज करतो. त्याच्यात खाली त्याच्या सेम कलर जरा लावायचं, त्याच्यावरती ग्लिटर लावायचं. ग्लिटरवाला शेड यूज करणार आहे. पार्टिकल्स खूप छोटे आहेत म्हणून मी जास्त लावते. तुमचे जरा असं मोठे असेल ग्लिटर पार्टिकल्स तर मी कमी लावायचं. मी पूर्ण आयवरती लावते
छान दिसत. मी आयब्रो पेन्सिल करून घेणार आहे, मला येत नाही म्हणून मम्मी करते. शिवला वाटायला की आम्ही आयलाइनर करतो हे डबत बस एवढंच. आयलाइनर काही नाही, वरती असतं ते. म्हणून ती अशी घाबर रडते. नाही करत आपण आयलाइनर असं एवढंच. हे पेंटिंग कसं करतो ना आपण. ती आयलाइनर या मस्कारा लावून घेत नाही आणि तरी तिची लावायचंही नसतं. हां लावायचं नसताना ती घाबरते खूप, असं डोळे मिच करते. त्यामुळे आपण हां आणि तिचे आयलॅशेस म्हणजे बाळांचे आयलॅशेस मेनली म्हणजे मोस्टली लांबच असतात, मग त्यांना मस्काराही लावायची काही गरज नसते. तर हे हायलायटर आहे, त्याला शाईन करण्यासाठी लावतात. तर हे आपण असं नऊसारखे लावून घेतो. लिपस्टिकला चीनवरती थोडासा असतो. येतं. हां तुला बी लावायला लागेल थांब. टिकली तिथं असू देतोच असं. लिपस्टिक लावणार आहे लास्ट. तर मेकअप नेहमी केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मेकअप खूप झाला म्हणून थोडे लोक पुसायला जातात त्याला, तर तसं काही नसतं. मेकअप जास्त वाटतो हेअरस्टाईल केल्यानंतर आणि त्याच्यानंतर हेअरस्टाईल करता करता तो मेकअप खूप लाईट होऊन जातो, मग सेट होतो तो. सेट होतो, लाईट होतो, मग तो मेकअप छान वाटतो त्या लुक सोबत. म्हणून त्याला पुसायला जाऊ नका, तसं आहे तसं राहू द्या. एकदा लुक झाल्यावर मग तुम्हाला तसं तरी पण जास्त वाटत असेल तेव्हा थोडंसं टचअप करा, थोडंसं पुसू शकता तुम्ही एक क्लीन टॉवेल या नॅपकिनला. असा ड्रेस घातलाय जो खांद्यावरूनही काढू शकतो, म्हणजे हेअरस्टाईल केल्यानंतर ते हेअरस्टाईल खराब नाही होणार आणि इझी. ती साडी पहिल्यापासून घालून ठेवली तर तिला इरिटेट होईल, तर नंतर ती आरामात हेअरस्टाईल केल्यानंतर. मम्मी विराचे हेअरस्टाईल बँग्स आहेत म्हणून ना तिला आता चांगल्यापैकी पिनअप करावं लागेल. मग ती एक सिम्पलचा हेअरस्टाईल आहे, आंबाडा बांधणार आहे मम्मी. ती चांगल्यापैकी पहिला पिनअप करून मम्मी आंबाडा बांधणार आहे. तर बघ मम्मीनी ज्वेलरी घातला आणि साडीही नेसवलं आहे, हेअरस्टाईलही झालं आहे. तर आता चिवला भूक लागली, तिची खाते. हे बघ ज्वेलरी विराची. हे काय मम्मी? सोन्याची तुशी आहे आणि हे काय मंगळसूत्र आहे, जिजाऊ माता बनवतो आम्ही. आणि कोल्हापुरी साजा आणि हे काय? हा नॉर्मल नेकलेस आहे. साडी नेसवलं, एकदा उभारून दाखव मला. आता मम्मी मँगल्स घालणार आहे आणि ही विराची हेअरस्टाईल आहे. बँग्स चांगल्यापैकी पिनअप करून आंबाडा आणि कचरा घालवलाय जो प्लास्टिकचा अरेंज केलाय आणि अशी घातली. टिकली लावते, मोठी आहे टिकली, मी मोठीच टिकली लावत होते. आता छान दिसते, आता वाटते की काहीतरी लुक केलाय. विरा किती छान दिसते. विरा हस ना. विरा झुमकी घालतोय थोड्या वेळासाठी प्लेट्स करून घेतो, अरेंज करून घेतो म्हणजे तिला काही त्रास नाही होणार. तर विराने रेडी टू वेअर साडी घातलंय, असं केलंय. आता ही शाल आहे रेड कलरची, ती घालणार आहे.